इयत्ता 7वी सेमी गणित संकलित मूल्यांकन। बघा आपण सेमीचं पेपर काढलेला आहे। एकच पार्ट आहे याच्यामध्ये। राईट द नंबर। बघा जो ही अंक आहे ती नंबरमध्ये लिहायची। 3,12,419 याच्यामध्ये बी दिलेला आहे। आधी अंकात दिले नंतर अक्षरात दिले। बी राईट द एक्सपेंड करायचे, इथे मांडणी करायची आहे, व्यवस्थित लिहायचं आहे बघून। याचा सराव करा हे प्रश्नपत्रिकेचा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मी अजून तुमच्या विषयाच्या कमेंटमध्ये सांगा कोणत्या क्वेश्चन पेपर पाहिजे आहे तुम्हाला, मी ते टाकण्याचा प्रयत्न कराल। क्वेश्चन सी बघा। राईट द नंबर 7,25,410 बघा ते अंकात लिहायचे आहे। मी कसं अंकात लिहिलेले आहे, त्यांनी अक्षर दिलं आपल्याला अंकात लिहायचं आहे। डी इफ यू द म्युनिसिपली, आता जी वॉटर सप्लाय करायचं आहे तर त्याचं आन्सर बघा। एकदम प्रश्न पहिले समजून घ्यायचा, नंतर क्वेश्चन व्यवस्थित मांडणी करायची। अमाऊंट स्पेंड ऑन वॉटर टाकायचं, त्याची अमाऊंट टाकायची, नंतर अमाऊंट टाकायची, नंतर टोटल अमाऊंट किती आहे ती टाकायची आणि नंतर त्याची बेरीज करून ते व्यवस्थित सॉल्व करायचं। क्वेश्चन दुसरा बघत आहोत। अ कंपनी मेड ऑफ द प्रॉफिट ऑफ द इन फर्स्ट वाय, आता सेकंड वाय आणि फर्स्ट वाय म्हणजे प्रॉफिट किती झाला आहे ते काढायचं आहे। व्यवस्थित प्रश्न बघा कशी मांडणी केलेली आहे, मी एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेला, मी एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेला आहे प्रश्न आणि त्याचा आन्सर पण एकदम सोप्या पद्धतीने काढलेला आहे। व्यवस्थित त्याचा सराव करा, व्यवस्थित बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकी काय आहे पेपरमध्ये। त्या पेपरचा व्यवस्थित सराव करा, म्हणजे तुम्हाला पेपर सॉल्व करायला प्रॉब्लेम येणार नाही। अशा प्रकारे क्वेश्चन दुसऱ्यामधला ए हे असा प्रश्न आहे, त्याचा आन्सर पण मी व्यवस्थित काढलेला आहे। आता आपण मल्टिप्लाय बघत आहोत। मल्टिप्लायचं मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे। 11,38,232। तुम्ही त्याची पूर्ण व्यवस्थित मांडणी करा आणि सॉल्व करा। मी फक्त प्रश्न आणि आन्सर काढून दिलेला आहे, तुम्ही व्यवस्थित मांडणी करून ते सॉल्व करा। डिवाइड पण बघा। 3,584 डिवाइड 14, त्याचा आन्सर आला आहे 256 व्यवस्थित बघा। आपण क्वेश्चन तिसरा बघितला, तर आपण क्वेश्चन चौथा बघत आहोत। एक्सपेंड दिला आहे ब्रॅकेटमध्ये 4m डिवाइड 3n ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर। फॉर्म्युला हे तुमचे लर्न असायला पाहिजे। a + b बीचा स्क्वेअर a² + 2ab + bचा स्क्वेअर। पूर्ण ह्या फॉर्म्युल्यानुसार ती मांडणी केलेली पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये व्यवस्थित टाकायचं। आता a ची व्हॅल्यू म्हणजे काय 4m आणि b ची व्हॅल्यू म्हणजे 3m। बघा फॉर्म्युला समजला की फॉर्म्युल्यात ते व्यवस्थित टाकायचं आणि सॉल्व करायचं। इथं 4चा स्क्वेअर काढायचा। 4चा स्क्वेअर काढून 4 2 = 8, 8 3 = 24, 3चा स्क्वेअर 9 म्हणून 60m² + 24mn + 9²। बघा किती सोप्या पद्धतीने हा एक्सपेंड फॉर्म्युला सॉल्व केलेला आहे। तुमचा फॉर्म्युला जर लर्न असला, फॉर्म्युला लर्न करा त्याच्यासाठी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येईल। बी पण बघा एकदम सोप्या पद्धतीने मी सॉल्व केलेला आहे, म्हणजे तुम्हाला हा जो एक्सपेंड फॉर्म्युला आहे प्रश्न चौथ्यामधला तो एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व करता येईल, त्याची सराव करा। आता इथे 32चा स्क्वेअर काढायचा, पण फॉर्म्युल्यानुसार टाकायचे। आपण असा 32चा स्क्वेअर काढू शकतो, पण तुम्हाला एक्सपेंड फॉर्म्युला टाकून तो एक्सप्लेन करायचा व्यवस्थित, मग हा फॉर्म्युला वापरायचा त्याच्यामध्ये काढायचा। आता 32 आहे, मग 30 + 2 म्हणजे 32, मग अशा प्रकारे त्याची मांडणी करायची। 30 म्हणजे ए आणि 2 म्हणजे बी, मग त्याचं व्यवस्थित फॉर्म्युला बघायचा आणि आन्सर काढायचं। बघा अशा प्रकारे त्याचा स्क्वेअर निघालेला आहे 32चा। 1024 म्हणजे 1024 असं त्याचा वर्ग निघालेला आहे। आता क्वेश्चन 2 बघा, त्याच्यातला ABCD बघितला आपण, तर डी फाईंड बघा, हा पण व्यवस्थित बघा। आणि आता आपण राहिलेला जो भाग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघता येईल। अशा प्रकारे मी 7th स्टँडर्डचा मॅथचा पेपर काढला आहे। राहिलेला भाग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे।